आर्यन्स गोविंद पथक आज फर्स्ट डे आहे प्रॅक्टिसचा. सो हे असं मारुती मंदिराजवळ आर्यन्स हॉलवर सगळं सजवलं आहे. ते असं डीजे आहे बँजो. इथे आर्यन्सचा बोर्ड बघा. हा आहे आर्यन्सचा ग्राउंड. कसा कंजेस्टेड आहे बघा दोन्ही साईडून. या प्लेसवरती आर्यन्स प्रॅक्टिस करतात. डेडिकेशन बघा. डेडिकेशन बघा किती आहे. अलीकडचा मेडल. इकडे प्रॅक्टिस असते आर्यन्सची आणि इकडे हंडी लागते. एवढंसं छोट्या ग्राउंडवरती प्रॅक्टिस करते. असं सजवलं पूर्ण. आणि हा आर्यन्सचा बोर्ड मस्तपैकी भारी. मजरिया शोर. हा ग्राउंड आहे बाबा. दिसताना असा मोठा वाटतो कॅमेरात पण खूप छोटा आहे. इथे 7 तर लावतो. फर्स्ट डे आज कसं वाटतंय? मस्त वाटतंय. नेहमी आपण ह्याचीच वाट बघत असतो की कधी प्रॅक्टिस आपण चालू करतो त्याची. आणि यावर्षी असं काय न्यू बघायला भेटेल आपल्याला? नक्कीच आपण जे लास्ट इयर केलं त्याच्यापेक्षा आपण काहीतरी नवीन चांगलं करायला बघू आपण स्वतः. आणि यावेळी प्रो गोविंदा आर्यन्स. हो बघू. प्रॅक्टिसवरती डिपेंड आहे सगळं. प्रॅक्टिस आपली चालूच राहील. नक्कीच आपण मॅचची तयारी झालेली आहे अशा प्रकारे. आणि आता सुरुवात होणार आहे. आणि इथे होणार आहे प्रॅक्टिस. फर्स्ट डे पूर्ण किटमध्ये आलेला आहे. काय होतं ना? कसं वाटतं? चांगलं वाटतंय मला. चांगलं कारण वाटतं. मी आर्यन्स गोविंदा पथकामध्ये. कसं वाटतं मग फर्स्ट डे? खूप भारी वाटतं आहे. खूप एक्साइटमेंट आहे. आणि यावर्षी असं नवीन ऑब्जेक्टिव्ह. तुझ्या ऑब्जेक्टिव्ह काय असं आर्यन्स? ऑब्जेक्टिव्ह डिपेंड्स अपॉन प्रॅक्टिस सेशन्स. प्रॅक्टिस जेवढी चांगली होईल त्यावर आपण डिसाईड करू की काय करायचं ते. आणि निखिल आहे पुढचं काय ठरवायला जे आहे ते. प्रो गोविंदाचा कसं यावर्षी? नक्की प्रो त्यासाठी पण तेवढीच ट्राय करू. कारण की गेल्या वर्षी थोड्या बोलतात ना थोड्या क्षणासाठी आमचं फर्स्ट प्राईज चुकलं होतं. बट डिपेंड्स. ते पण जेवढी तुझी तयारी आहे तेवढंच तुला मिळणार. सो तयारी तर प्रामाणिक चालू आहे. रिझल्टचं त्या दिवशी सेट आहेत. आता प्रॅक्टिस सुरू आहे थोड्या वेळातच. सगळे ऑन द ग्राउंडवरती आलेले आहेत.
आता पोरं सगळी जमा झाली आहेत. पोरं बघा केवढे मी क्राऊड बघू शकता. आणि जबरदस्त क्राऊड आहे. आणि ह्या एवढ्याशा मैदानात बघा इकडे वरती बघा हे क्रॉस आहे मोबाईलने दाखवा तुम्हाला. या एवढ्याशा मैदानात ते लोक इथे 7 तर किंवा 6 तर लावतात रिस्क घेऊन. डेडिकेशन बघा आणि डिसिप्लिन बघा पोरांचं केवढं आहे. आणि पोराला जमा झाली बघा रेड आर्मी. फर्स्ट डे एकदम खूप मजा येते. या दिवसाची जी वाट बघत होतो तो दिवस आलेला आहे फायनली. मग यावर्षी प्रो गोविंद आपण असणार प्रयत्न करायचे. देणं न देणं वर्षावरती आहे. बजरंगबली नारळ ठेवलाय मान्य करून घे. गोपाळांना रक्षण कर. इडा पिढा असेल कर. प्रॅक्टिस चालू असताना बाबा की सियावर रामचंद्र की नमो पार्वती पते हर गणपती बाप्पा. आपण वाट बघत होतो तो आजचा दिवस आपला आला आहे. ठीक आहे. यानंतर पण आपण असेच डेली आपण ग्राउंडमध्येच राहणार आहे. हो बरोबर आहे. हो. असं या खेळाला वेगळं रूप भेटत चाललं आहे. स्पर्धा पण वाढत चालली आहे. नक्कीच आपल्याला तेवढी मेहनत करण्याची जरूरत आहे. ठीक आहे. आता सिम्पलमध्ये सांगतो तुम्हाला की आता आपण पहिले इकडे नारळ देऊया. आपण इकडे नारळ देऊन आम्ही दोघं तिघं जणांना पटकन नाचा वगैरे लाईन घेऊन प्रॅक्टिस चालू करतो. ठीक आहे. हो. जागेवाले की जागेवाला महाराज हे नारळाचा फळ ठेवलाय तो मान्य करून घे. आणि या बालगोपाळांना रक्षण कर. आणि प्रॅक्टिस चालू असताना कोणाला इजा वगैरे होऊन देत नको. कोणाची इडा पिढा काय असेल ते पाय खाली घे. नारळाचा फळ देतोय मान्य करून घे. सर्वांना प्रॅक्टिस मध्ये यश दे. जागेवाले की माते की गणपती बाप्पा. की योगेश्वरी माते की साईनाथ महाराज की हत्ती घोडा पाल की.
नमो पार्वती आज आमचा सराव चालू झाला आहे तर नक्कीच खूप आनंदाचा क्षण आमच्यासाठी आणि पूर्ण महाराष्ट्राने ह्या खेळाला आपण सपोर्ट करावा अशी आमची इच्छा आहे. आणि जसे तुम्ही आमच्या ब्लॉगर्स लोक आमच्याकडे येतात त्यामुळे आम्हाला खूप सारा गोष्टीमध्ये हे मिळतं. नक्कीच हे वर्ष तुमच्या आशीर्वादाने आमचं चांगलं राहील. मी का बोलतो दादा, स्पर्धेच्या युगामध्ये गोविंदा पण याच वर्षी आपल्याला एक खेळ बघायचा आहे. तो सेकंदाचा असणार आहे की थराराचा असणार आहे? थराचा असणार आहे. जसं त्या गेमचं स्वरूप असेल त्याप्रमाणे तो गेम खेळला जाईल. जर थराचा असेल तिकडे नक्की थराचाच खेळला जाईल आणि सेकंद असेल तिकडे सेकंदाचा खेळ. 2016 पासून असणारी रेडबुलची वाटचाल ते 2023 पर्यंतचा रेडबुल प्रो गोविंदामध्ये तिसऱ्या नंबरचे तुम्ही मानकरी होतात. तो क्षण आणि आता जो 2024 मध्ये जे पदार्पण आपण करतो आणि त्याच्यामध्ये पण आता प्रो गोविंदा येतोय, काय असणार आहे वाटचाल आणि काय असणार आहे ती प्रॅक्टिस? नक्कीच गेल्या वर्षी खूप वेगळा अनुभव होता प्रो गोविंदाचा आणि खूप असं कधी वाटलंच नव्हतं की आपला इंडोर गेम होईला आणि त्याच अनुषंगाने सगळी प्रॅक्टिस चालू आहे आमची. नक्कीच गेल्या वर्षी केलं त्याच्यापेक्षा आम्ही चांगलं करायला बघू. या वर्षाचं काय चॅलेंजिंग असेल तुम्हाला प्रो गोविंदाचं? प्रो गोविंदाचे चॅलेंजेस म्हणजे नक्कीच जे आम्ही गेल्या वर्षी थर्ड आलेलो मे बी आम्ही ट्राय करू पुढे की अजून आपण वरती यायला.
तुम्ही बघितलं ह्या एवढ्या स्पेसमध्ये 6 तार लावले. खूप डेअरिंग लागते अशाला, डेडिकेशन डिसिप्लिन पण लागतं. एवढ्याशा स्पेसमध्ये लावायला 6 तार. दोन्ही साईडला पत्रे आहेत आणि इकडे लावलेले मध्ये जाताची मुलं किंवा मागची होती त्याच्यात. पुढ्या दोन नवीनच्या मध्ये तळ लावतात. जय